तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत, की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाईलवरून तुमच्या मतदान कार्डची पी-डी-एफ जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि ती कशाप्रकारे करायची व कुठून करायची याविषयीची माहिती जी आहे ती आज आपण पाहणार आहोत. तर चला मग आता आपण पाहूया. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, वोटर सर्व्हिस पोर्टल या पोर्टलवर येऊन जायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा सरफेस या पोर्टलचा तुम्हाला पाहायला मिळेल. या पोर्टलवर आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यावं लागेल. तुम्ही जर लॉग इन करायचं असेल, तर तुम्हाला आधी सिंग अप करायचं आहे आणि सिंग अप कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती देखील आपण मागच्या व्हिडिओत दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर आता आपलं इथं सिंग अप जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खाली-खाली स्क्रॉल करून ई-पिक्स डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं लॉग इन झालेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला डाउनलोड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ ई-पिक कार्ड हे ऑप्शन जे आहे ते मिळालेलं आहे. तर तुमच्या मतदान कार्डावरील जो काही नंबर असेल, तर तो नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. तर आता आपण आपला नंबर जो आहे तो टाकूयात. आपण आपला एंटर इपिक्स नंबर जो आहे तो येथे टाकलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं स्टेट म्हणजे आपलं जे राज्य असणार आहे ते आपल्याला सिलेक्ट जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर चला आपण इथे आता राज्य सिलेक्ट करूया. आता सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता सर्च केल्याच्या नंतर अशा काही प्रकारे आपली माहिती जी आहे ती आलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, की आपल्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी सेंड करायचा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपण ओ-टी-पी सेंड करण्यावर जे क्लिक केलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता ओ-टी-पी आपल्याला आलेला आहे. तर आता आपण ओ-टी-पी जो आहे तो टाकून देऊयात. तर आता तुम्ही पाहू शकता ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर आपल्याला व्हेरिफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली डाउनलोड ई-पिक्स तर याच्यावरती आपल्याला डाउनलोड ई-पिक्सवर क्लिक करायचं आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स वर ई-पिक्स डाउनलोडेड आणि आता तुम्ही पाहू शकता आपलं मतदान कार्ड पी-डी-एफ जी आहे ती कशाप्रकारे आता येथे आपल्या मोबाईलमध्ये याची पी-डी-एफ आलेली आहे आणि याची पी-डी-एफ जी आहे ती आता आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे तुम्ही पाहू शकता हे आपलं मतदान कार्ड असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदान कार्डची पी-डी-एफ जी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये त्याची पी-डी-एफ सेव्ह करू शकता आणि ही पी-डी-एफ तुम्हाला खूप कामं येणार आहे जर तुम्ही तुमचं मतदान कार्ड अवेलेबल करू शकले नाही. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.